श्री स्वामी समर्थ. नवीन शिकणाऱ्यांसाठी कटोरी ब्लाऊज कमीत कमी वेळामध्ये कसा जोडायचा ते पाहूया. आपल्याला कटोरी जोडताना नेहमी सुरुवातीला अस्तर आणि आपला जो ब्लाऊजचा पीस आहे तो सुरुवातीला जोडून घ्यायचा. 5 नंबरची टीप मारून घ्यायची. अस्तर म्हणजे कटोरी पार्ट, साईड पार्ट, त्याचबरोबर क्रॉसपट्टी, बाही, त्याचबरोबर बॅकनेक असं सगळं जोडून घ्यायचं. त्यानंतरचं ब्लाऊज शिवायला घ्यायचा. तर आपल्याला आता 2 पार्ट जोडायचे, तर ते कसे जोडायचे एकदम कमी वेळात ते पाहूया. तर सगळे जोडून घेतल्यानंतर कटोरी पार्ट आणि साईड पार्ट घ्यायचा. ते घेतल्यानंतर आपल्याला टक्स कसा टाकायचा ते पाहूया. तर काय करायचं, ब्लाऊज जो मापाला असतो तो परफेक्ट असतो. तर कस्टमर बोलत असतो सेम याच पद्धतीने ब्लाऊज शिवा. त्यावेळेस तो ब्लाऊज पुढे घ्यायचा. त्यानुसारच जे काय माप आहे रुंदीचं 6 इंच, तर फक्त 6 इंच नाही टाका, त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं. पाठीमागे आपल्याला किती मार्जिन सोडायचे, अर्धा इंच, पाव इंच तेवढं. त्याचबरोबर पुढे आपल्याला जिथं आपण बटन किंवा हुकपट्टी तयार करत असतो तिथे सुद्धा पुढे जोडताना एक पाव इंच किंवा अर्धा इंच ठेवलंच पाहिजे, म्हणजे परफेक्ट तयार होते. तर हे माप टाकून घ्या. ते माप टाकल्यानंतरच आपल्याला जोडून घ्यायचे. आणि टक्ससुद्धा माप याच मापा म्हणजे नाही का या ब्लाऊजनुसारच टाकायचं असेल तर तेवढं टाकू शकता, नाही तर मग आपल्याला माहीतच आहे टक्सची जी उभं जे माप असतं नाही का, उभी जे लांबी असते ती असते 2.5 इंच बरोबर, आणि 1.5 इंच खाली वरच्या साईडला 2.5 ते 2.75 इंच असतं. तर हा ब्लाऊज आहे 36 इंच मापाचा. तर तेवढं टाकून घेतलं मी. त्यानंतर हेच सगळं चेक करायचं, म्हणजे काय होतं आपल्याला नंतर कमी जास्त होत नाही. तर हे जोडायच्या अगोदर सगळं चेक करून घ्यायचं. साईड पार्टसुद्धा जोडून अगोदरच सगळं चेक करून घ्या, त्यानंतरच जोडा. आता कटोरी जोडताना वरच्या साईडून जोडवा. काय होतं खालच्या साईडून जोडली तर वरती कमी किंवा जास्त पडू शकते. त्यासाठी मग आपला वरचा गळ्याचा आकार बिघडू शकतो. त्यासाठी सुरुवातीला कटोरी वरच्या साईडून जोडून घ्या. पुढे पाव इंच थोडंसं पुढे सरकून जोडा, म्हणजे गळ्याला छान असा आकार देता येतो किंवा गोल गळा व्यवस्थित छान असं तयार होतो फिनिशिंगमध्ये त्यासाठी. आणि खाली जर थोडीशी कटोरी राहिली तर थोडी कट करून टाकायची. त्यासाठी सुरुवातीला वरच्या साईडूनच कटोरी जोडून घ्या. त्यानंतर साईड पार्ट जो असतो तो साईड पार्ट कमी किंवा जास्त पण होतं. आता आपल्या कटिंग करण्यावरती सगळं डिपेंड असतं. तर कटिंग जर आपल्याकडून जास्त झालं असेल तर थोडंसं कट करावं तर लागतं. तर आपल्याला कटोरी किंवा जी काही क्रॉसपट्टी असते ना ती गोलाकारमध्ये यावं लागते. जेव्हा गोलाकारमध्ये येते ना तेव्हा आपला जो काही ब्लाऊजचा शेप म्हणा किंवा घातल्यानंतर जी काही फिनिशिंग असते ना ती छान वाटते. तर पाठीमागच्या साईडून पाऊण इंच वरती जरी कट केलं तरी चालतं. बघू शकता मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने पाऊण इंच पाठीमागून वरती कट करा आणि पुढे अर्धा इंच कट करा. यानंतर आपली कटोरी छान अशी तयार झालेली आहे. साईड पार्ट तयार झालेला आहे. शेवट आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची. तर हे 2 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले आहेत. तर एकदम थोडक्यात माहिती सांगितली आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ जर थोडासा आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.